आपण आहोत आता तळेगावमध्ये. तळेगाव नगर परिषदेचा एक अजब प्रकार उघडकीस आलेला आहे. तो प्रकार काय आहे आपण सांगूयात की प्रभाग क्रमांक 7 अ मधून उमेदवार आहेत वैशाली बाळासाहेब तांबोळी यांचा प्रभाग क्रमांक 7 अ मधून अर्ज उमेदवारी दाखल करण्यात आला होता, परंतु त्यांना कोणत्याच प्रकारची कल्पना न देता उमेदवारी अर्ज हा मागे घेण्यात आला आहे. त्या आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात की नेमकं ताई काय झालं. नमस्कार, मी वैशाली बाळासाहेब तांबोळी. मी काल तळेगावात माघार घेण्यासाठी फॉर्म माघार घेण्यासाठी मी इथे नव्हते, मी बाहेर गेले होते. तर यांनी माझं सही करून माझा अर्ज बाद केलेला आहे आणि सूचकांना पण त्यांनी इतकं खोटं सांगून नेलेलं आहे का त्यांना असं दाखवलं की मी ऑफिसमध्ये गणेश खांडगेंच्या बसलेले म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी सही केली आणि मी काही सही केलेली नाहीये. तुम्हाला याची कल्पना कोणी दिली होती का अगोदर की तुम्ही माघार घ्या वगैरे काय करा? नाही, आम्ही इथं नव्हतोच. दोघंही नवरा बायको आम्ही इथं नव्हतोच. तुम्ही पक्षामार्फत अर्ज दाखल केला होता का अपक्ष केला होता? अपक्ष केला होता. हो. सूचक कोण होते आपले? सूचक आमचे या होत्या नलिनी मसिदास. काय सांगाल काकू, काय झालं काल? काल दुपारी माझ्याकडे प्रवीण ओव्हाळ नावाचा मुलगा आला, जो की माझा विद्यार्थी होता पूर्वी. त्याच्यामुळे माझा विश्वास होता त्याच्यावर आहे म्हणजे. आणि त्यांनी मला सांगितलं की वैशालीनी फॉर्म मागे घेतलेला आहे, वैशाली तांबोळी यांनी, आणि तुम्हाला सही करायला नगरपालिकेने बोलवलेलं आहे. कोण घेऊन गेलं तुम्हाला? प्रवीण ओव्हाळ. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला, परत सांगा. त्यांनी सांगितलं की जे लोक फॉर्म मागे घेणार आहेत, उमेदवारी मागे घ्यायची आहे, त्यांनी माघार घेतली आहे, ते सगळे लोक गणेश खांडगे यांच्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत. आणि मग मी विचारलं की तांबोळींचं मला काही कॉन्टॅक्ट नाही, तर म्हणे ते तिकडे आहेत, त्यांचे मोबाईल ऑफ आहेत, तर त्याच्यामुळे ते काही बोलू शकले नाही. तर ते मात्र तिथे आहेत आणि त्यांचा मुलगा तेजस नावाचा तोही ऑफिसच्या बाहेर आहे. आणि मग तुम्हाला तिथे सही करण्यासाठी नगरपालिकेने बोलवले. नगरपालिकेने बोलवलं, तुम्ही सही केली तिथे? हो, सही केलेली आहे. काय सांगाल तुम्ही काका? आमची पूर्ण फसवणूक झालेली आहे. आम्हाला हे नसताना आहे ना, आम्ही हजर नसताना माझ्या मिसेसची डुप्लिकेट सही करून यांनी अर्ज मागे घेतलेला आहे. तर आम्हाला न्याय मिळावा ही आम्ही आता वरच्या कोर्टापर्यंत जाण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. आम्ही प्रामाणिक माणसं आहे. आमची फसवणूक केली यांनी, निवडणूक आयोगाची पण फसवणूक केलेली आहे, कळलं का? तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यांना काय पत्र वगैरे तुम्ही दिले का? अर्ज दाखल वगैरे केलाय? आज अर्ज दाखल करणार आहे. अर्ज दाखल करणार हो. आहे आज. ठीक आहे, चालेल. तर सदर प्रकार हा निवडणुकी दरम्यान असं घडत आहे की उमेदवाराची इच्छा नसताना देखील त्यांचा उमेदवाराच्या अर्जाची खोटी सही करून किंवा सूचकांना त्यांना खोटी माहिती पुरवून उमेदवारी माघार घेतली जाते. पाहूयात पुढे काय होतंय. धन्यवाद.